हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ बाय कोड ऑफ इंडिया. आपला हा सी प्रोग्रामिंग सिरीजचा व्हिडिओ आहे. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्ही फर्स्ट प्रोग्राम कसा लिहू शकतात. त्यासाठी आपण बघितलं होतं की कोडअपचे आपल्या जो प्लॅटफॉर्म आहे तिकडे आपण जो प्लेग्राऊंड सेक्शन आहे तिकडे आपण कोड करायचा प्रयत्न केला होता. बट आता आपल्याला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, कारण की जो काही कोड आपण करणार आहोत त्या सगळ्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे असायला पाहिजे. जी काय कोड तुम्ही करत आहात त्या सगळे तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इन फ्युचर कधी रिवाईज करायचं आहे, रिव्हिजिट करायचं आहे, त्या कोडला जाऊन तुम्ही रिव्हिजिट करू शकता. मग त्या हिशोबाने आपल्याला सगळ्या गोष्टी मेंटेन करायला लागणार आहेत. मग यासाठी काय करायला लागेल, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये त्या सगळ्या फाईल स्टोरेज असायला हवं. और जर का तुम्ही कोड ऑफ इंडियाचे स्टुडंट्स असाल, तुम्हाला माहिती की तुम्हाला जो एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्म मिळतो आहे कोड ऑफ इंडियाकडून, जे सबस्क्राईब्ड स्टुडंट्स आहेत ज्यांनी कोर्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्म आहे. तिकडे तुमच्या सगळ्या गोष्टी स्टोअर असणार आहेत. तर आपण त्या ठिकाणी आपल्या सगळ्या फाईल्स स्टोअर करणार आहोत आणि तिथे आपला सगळा डेटा मेंटेन करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आता जर का तुम्ही कोडअपचे स्टुडंट्स नसाल, ज्यांनी सबस्क्रिप्शन नाही घेतलं और ऑनलाईन ऑफलाईनमध्ये कोर्स तुम्ही परचेस नाही केला आहे, तुम्ही व्हिडिओला स्किप करू शकतात. इथे तुम्हाला टाईम दिसेल, तिकडून तुम्ही कसं इन्स्टॉलेशन करू शकतात ऑफलाईनसाठी त्या सगळ्या गोष्टी पण मिळतील. जरी तुम्ही सबस्क्राईब नसाल तरी तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये की कोडअप काय काय सबस्क्रिप्शन असलेल्या स्टुडंट्ससाठी एक्सक्लुझिव्ह फीचर्स प्रोव्हाइड करत आहे. हे वन ऑफ द सरप्राइजेस आहे जे मी स्टार्टिंगच्या व्हिडिओजमध्ये बोललो होतो. बट हा एकच फीचर आहे जो एक्सक्लुझिव्ह टू सबस्क्रिप्शन असलेल्या स्टुडंट्ससाठी. बाकी सगळे फीचर्स तुमच्या सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट ऑब्व्हियसली अवेलेबलच असणार आहेत. तर आपण सुरुवात करू. आता आपल्याला सुरुवात करायची आहे की आपण कुठून करायचं आहे कोड वगैरे. तर आपला लाईव्ह प्लॅटफॉर्म आहे, तिकडे तुम्ही डिरेक्टली कोड करू शकता. तुम्हाला तुमच्या फेवरेट ब्राउझरमध्ये जे काही क्रोम असेल और मोझिला असेल तिकडे तुम्हाला सर्च करायचं आहे कोड हब इंडिया. सर्च केल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्स दिसतील. इथे टॉपला आपली जी लिंक आहे codehubindia.in, जिच्यावर आपण प्रिव्हियसली गेलो होतो, या लिंकवर जायचं आहे. इथे आपली ही कोड हब इंडियाची साईट आहे. इथूनच आपल्या प्लॅटफॉर्म्सचं सगळ्या ॲक्सेसेस असणार आहेत. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनवरती जिकडे लिहिलेलं आहे लाईव्ह. या लाईव्ह बटनवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही कोडअपच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती रिडायरेक्ट होतात. आता या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते सगळे फीचर्स असणार आहेत. इथे येऊन तुम्हाला एक सिंपल गोष्ट करायची, या बटनवर क्लिक केलं की लॉग इन करू शकता तुम्ही तुमच्या वर्कस्पेसला. मग इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. जर का तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तुम्ही लॉग इन करू शकतात, नसेल तर तुम्ही क्रिएट करू शकतात. इथे तुम्हाला तुमच्या सगळ्या डिटेल्स फिल करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता. तिकडे नेक्स्ट तुम्ही जर का केलं, तुमचं अकाउंट तुम्ही क्रिएट करून लॉग इन करू शकतात. मी डिरेक्टली माझ्या अकाउंटला लॉग इन करून जंप करणार आहे. तिकडे तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स सांगेल. इथे माझं अकाउंट डिरेक्टली लॉग्ड इन आहे, त्यामुळे मी डिरेक्टली माझ्या अकाउंटला लॉग इन करेल. ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकला की तुम्हाला तुमचं अकाउंट ॲक्सेस करता येणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही होम पेजला याल. मेक शुअर की इथे तुमचं नाव तुम्हाला दिसलं पाहिजे. आता माझं अकाउंट लॉग्ड इन आहे त्यामुळे मला नाव दिसतं आहे, हाय शंतनू, वेलकम टू कोडअप. आता अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव दिसलं पाहिजे. इकडे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसणार आहेत. या ऑप्शन्सपैकी आता जे माझं ट्रेनर लॉग इन आहे, तुमचं जे स्टुडंट्स लॉग इन असेल त्याच्यात वर्कस्पेस आणि जॉईन सेशन हे दोन ऑप्शन्स दिसतील तुम्हाला. इन फ्युचर इथे मी माझे तुमच्यासाठी पब्लिश करणार आहे कोड, ते सुद्धा ऑप्शन्स ठेवणार आहे. बट बदलू शकतात. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतात तेव्हा मे बी एक नवीन व्हर्जन आलेलं असेल, त्यानुसार ऑप्शन्स बदलू शकतात. बट मोस्टली अशाच पद्धतीने आपला असणार आहे. इथे तुम्ही वर्कस्पेसला ॲक्सेस करू शकता. आता वर्कस्पेस म्हणजे काय आहे, हा तुमचा वर्किंग स्पेस आहे. या ठिकाणी तुमचे जे काही फोल्डर्स असतील, फाईल्स असतील, त्या तुम्ही इकडे स्टोअर करू शकतात. त्या तुम्हाला इकडे बंडल करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला कधीही ॲक्सेस करायचं असेल तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. आता तुम्ही तुमचं वर्कस्पेस ओपन केलं तर इथे तुम्हाला नो फाईल्स और नो फोल्डर्स दिसणार आहे. ॲज एक्सपेक्टेड आत्ताच तुम्ही अकाउंट क्रिएट केलं आहे, तुमच्याकडे काहीच फोल्डर्स नाही आहेत, काहीच फाईल्स नाही आहेत. आता इथे आपल्याला टॉगल दिसतो एक्सप्लोरर आणि वर्कस्पेस. एक्सप्लोरर म्हणजे जे आपले फोल्डर्स असतात आपल्या कम्प्युटरमधले, ते ज्या व्ह्यूमध्ये आपल्याला मिळत असतात तो एक्सप्लोरर व्ह्यू आहे. इथे वर्कस्पेस म्हणजे तुम्ही त्या फोल्डरमध्ये VS कोड ओपन केल्यावर जसं तुम्हाला अवेलेबल होतं तसं इथे वर्कस्पेस असणार आहे. आता हे जसं तुम्ही एक्सप्लोर करणार तेव्हा हे सगळे फीचर्स तुम्हाला डिटेलमध्ये कळतील, बट मी शॉर्टमध्ये आता तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी हेल्प करणार आहे. आता आपल्याला आपली जेवढी कोडिंग जर्नी आहे
त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली रेकॉर्ड करायच्या आहेत, प्रॉपरली आपल्याला सगळ्या गोष्टी फाईल्स मॅनेज करायच्या आहेत. मग मी तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगणार आहे, त्या स्ट्रक्चरला आपल्याला फॉलो करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कधीही कुठल्याही लँग्वेजमध्ये कुठलीही गोष्ट जर का रिव्हिजिट करायची असेल, तुम्ही इझिली ती गोष्ट रिव्हिजिट करू शकता. आता फर्स्ट ऑफ ऑल आपलं स्ट्रक्चर कसं असेल, तुम्हाला सगळ्यात आधी हा तुमचा जो वर्कस्पेस आहे, इथे दिसतोय मला शंतनूज वर्कस्पेस, हा माझा वर्कस्पेस आहे. इथे हा रूट असणार आहे, याच्या अंडर सगळे माझे फोल्डर्स असणार आहे. आता मी रेडने माय वर्कस्पेस लिहितो आणि जेवढे फोल्डर्स असणार आहेत ते मी रेड पेनने लिहिणार आहे. इथे मला जेवढ्या माझ्या लँग्वेजेस असतील त्या प्रत्येक लँग्वेजसाठी सेपरेट फोल्डर क्रिएट करायचा आहे. म्हणजे काय, मला सगळे सी प्रोग्रामिंगचा जेवढा कोड असेल तो या फोल्डरच्या अंडर टाकायचा आहे. जेवढा C++चा असेल, जेवढा जावाचा असेल, जेवढा पायथनचा असेल अँड सो ऑन, या सगळ्या गोष्टी मला या पर्टिक्युलर फोल्डरच्या अंडर टाकायच्या आहेत. आता प्रत्येक लँग्वेजमध्ये आपण त्याचे टॉपिक्स बघणार आहोत. मग ते टॉपिकसुद्धा आपण फोल्डर्स म्हणून क्रिएट करणार. म्हणजे काय, इथे मला सी प्रोग्रामिंगमध्ये पहिला माझा इंट्रोचा टॉपिक आहे. मी इथे _intro नावाने, इथे मी _intro नावाने माझा पहिला टॉपिक. त्याच्यानंतर लेट्सचे आपण बघितलं व्हेरिएबल्स काय असतात, सेकंड टॉपिक. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आपला असणार आहे लेट्सचे डेटा टाईप्स. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे फोल्डर्स क्रिएट करायचे. आता या फोल्डरमध्ये मला माझ्या फाईल्स क्रिएट करायच्या. फॉर एक्झाम्पल इंट्रोमध्ये माझ्या फाईल्स असणार आहेत. मग मी माझी पहिली printfची फाईल करेल, printf.c. लेटसे मी सेकंड फाईल क्रिएट केली, ज्याच्यात मी सेकंड फाईल क्रिएट केली ज्याच्यामध्ये मी न्यू लाईनला कसं जायचं ते शिकवलं, newline.c. आता हे ब्ल्यू पेनमध्ये मी दाखवलं आहे, हे आपल्या फाईल्स आहेत. मग असा आपला प्रॉपरली डेटा मेंटेन असणार आहे. सो आपल्याला हे स्ट्रक्चर आता क्रिएट करायचं आहे. सगळ्यात आधी माय वर्कस्पेस तर इकडे आहेच, मला इकडे काय करायला लागणार आहे, इथे न्यू फोल्डर क्रिएट करायचं आहे. हे माझं फोल्डर असणार आहे सी प्रोग्रामिंग संदर्भातला. मग मी याला नाव देईल सी प्रोग्रामिंग. आता इथे आपण तसे मल्टिपल फोल्डर्स क्रिएट करू शकतो. आता जेव्हा आपण फ्युचरमध्ये बाकीच्या गोष्टी शिकू तेव्हा ते फोल्डर्स क्रिएट करू शकतो. आज आपल्याला सी प्रोग्रामिंग बघायची, आपण सी प्रोग्रामिंगपासून स्टार्ट करू. त्यानंतर तुम्ही इन फ्युचर अजून फोल्डर्स क्रिएट करू शकतात. फॉर एक्झाम्पल CPP मी क्रिएट केला आणि तो फोल्डरसुद्धा इकडे आपला क्रिएट होऊन आपल्याला अपिअर झालेला दिसेल. आता CPP सी प्रोग्रामिंग असे 2 फोल्डर्स आहेत. आता तुम्ही हा सेकंड नाही क्रिएट केला तरीही चालणार आहे. बट आता सी प्रोग्रामिंगच्या आतमध्ये माझा टॉपिक आज आपण स्टार्ट करतो आहे _intro. मग याच्यावर मी क्लिक करणार. आता व्हाईट बटनवर क्लिक नाही करायचं आहे. व्हाईट बटनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही वर्कस्पेसला ओपन होणार आहात. सो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं, इथून तुम्ही नॅव्हिगेट करू शकता. मी शंतनूज वर्कस्पेसमध्ये सी प्रोग्रामिंगला आहे. परत इकडे आलो तर मला याच्यावर क्लिक करायचं. ओपन इन वर्कस्पेस केलं तर इथेच माझा वर्किंग स्पेस ओपन होईल. तो अजून नाही करायचा मला. इथे सी प्रोग्रामिंग ओपन केलं की आता मी शंतनूज वर्कस्पेसमध्ये सी प्रोग्रामिंगमध्ये आहे. आता याच्यामध्ये मला अजून एक फोल्डर क्रिएट करायचं जो माझा टॉपिकचा असणार आहे. मी _intro असा क्रिएट करणार, _intro. आणि इथे हा माझा फोल्डर क्रिएट झालेला आहे. आता या फोल्डरच्या अंडर मला माझ्या फाईल्स क्रिएट करायच्या आहेत. इथे मी बघितलं तर इकडे परत एकदा हा एम्प्टी आहे. आता मी न्यू फोल्डर न क्रिएट करता इथे आपण बघूया न्यू फाईल क्रिएट करायचं आहे. मग आपण इकडून न्यू फाईल क्रिएट करणार, ज्याचं नाव आहे आपला _printf.c. या फाईलला आपण क्रिएट करूया. आता इथे तुम्ही बघू शकतात शंतनूज वर्कस्पेसमध्ये सी प्रोग्रामिंगमध्ये _intro असं माझं हे टॉपिक आहे. त्याच्यात माझी फाईल आहे printf.c. तुम्ही बघणार तर जे आपले फोल्डर्स आहेत ते अशा शेपमध्ये दिसतात आपल्याला, रेक्टँग्युलर शेपमध्ये. त्याच्यामध्ये आपण ओपन केलं तर हाही फोल्डर आहे, हाही रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसतो. इथे आपली ही फाईल आहे म्हणून ही रोमध्ये दिसते आपल्याला. सो याच्यानुसार तुम्ही लक्ष देऊ शकतात. आता याचं जे आपल्याला फाईलवरती एडिटिंग करायचं आहे, तुम्ही फाईलवरती क्लिक करून तिला ओपन करू शकतात और इकडून टॉगल करू शकतात. तुम्ही ज्या ठिकाणून त्या बटनवर क्लिक करणार त्या ठिकाणून तुमचा व्ह्यू चेंज होईल. आता मी इथे जर का क्लिक केलं तर इथेच माझा हा टॉगल व्ह्यू चेंज होऊन वर्कस्पेस होईल आणि इथे माझी ती फाईल ओपन झालेली आहे. आता आपण ज्या फाईलमध्ये आहोत
त्या फाईलच्या सोबतचे जेवढे फोल्डर, त्या जो फोल्डर असेल त्याच्यातल्या जेवढ्या फाईल्स आहेत तेवढ्या आपल्या आता इथे विजिबल असणार आहेत. जर का मी परत एकदा एक्सप्लोरर व्ह्यूला गेलो, मी शंतनूज वर्कस्पेसमधूनच इथेच वर्कस्पेस क्रिएट टॉगल केला तर इथे मला सगळ्या गोष्टी दिसतात. आता मला हे डिस्ट्रॅक्शन आहे की CPP पण मला अवेलेबल आहे, सी प्रोग्रामिंग आहे, त्याच्यात _1_ इंट्रो आहे, त्याच्यात __ printf आहे. बट मला असं नको आहे, मला सगळ्या गोष्टी सेपरेट हव्या आहेत. म्हणून मी काय करणार, एक्सप्लोररमध्ये जाणार, सी प्रोग्रामिंग ओपन करणार, __ इंट्रो ओपन करणार, इथे टॉगल करू शकतो मी, और इथून माझी फाईल ओपन करू शकतो. बोथ वेज आर व्हॅलिड. फक्त एक लक्ष ठेवा, ज्या टॉपिकवर आता आपण आहोत त्या फाईलचा आपल्याला, फोल्डरचा आपल्याला कंटेंट दिसला पाहिजे, बाकी आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स नको आहेत. आता हा परत एकदा मी सिम्पल याच्यात तुम्हाला स्ट्रक्चर दाखवून देतो, जो स्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करायचा आहे. एक्सप्लोररमध्येच मी शंतनूज वर्कस्पेसमध्ये तुम्हाला वर्कस्पेस दाखवणार, सी प्रोग्रामिंगमध्ये __ इंट्रो आणि __ printf.c. आता तुम्ही काय करू शकतात, या व्हिडिओला एक पॉज घ्या, पॉज करा व्हिडिओला, त्याच्यानंतर हे फोल्डर्स क्रिएट करा. सी प्रोग्रामिंग __ इंट्रो, सी प्रोग्रामिंगचा अंडर आला पाहिजे, त्याच्या अंडर __ printf.c. जरी तुमच्याकडून काही चूक झाली तर इकडे तुम्हाला डिलीट करण्याचं और मूव्ह करण्याचं, रिनेम करण्याचं ऑप्शन आहे. इथूनही तुम्हाला ते ऑप्शन्स असणार आहेत. फोल्डरला डिलीट करू शकतात, मूव्ह करू शकतात, और फोल्डरमध्ये ओपन केलेल्या फाईल्सला सुद्धा तुम्ही डिलीट, ओपन, रिमूव्ह, मूव्ह आणि रिनेम करू शकतात. हे सगळे ऑप्शन्स आम्ही ठेवलेले आहेत. आता तुम्ही पॉज करा व्हिडिओ, त्याच्यात तुम्हाला वर्कस्पेसमध्ये सी प्रोग्रामिंग फोल्डर, ज्याच्यामध्ये __ इंट्रो हा फोल्डर, आणि त्याच्यामध्ये ही फाईल क्रिएट करायची आहे. चलो लेट्स कंटिन्यू. आता आपण आपल्या या फाईलवरती क्लिक केलं ते आपल्याला आपली फाईल ॲक्सेसेबल असणार आहे. त्या फाईलवरती क्लिक करून तुम्ही वर्कस्पेसमध्ये इथे तुमचा कोड करू शकता. आता पुढचा कोड करण्याआधी आपण बघूयात की तुम्ही लोकली कसं इन्स्टॉल करू शकता. आता जर का तुम्ही सबस्क्राईब्ड स्टुडंट्स आहात, तुम्हाला लाईव्ह प्लॅटफॉर्मचा पूर्ण ॲक्सेस असणार आहे. सो ही पुढची स्टेप तुम्हाला करणं मॅन्डेटरी नाही आहे. जे कोडअपचे एक्सक्लुझिव्ह स्टुडंट्स आहेत त्यांना या प्लॅटफॉर्मचा कम्प्लिटली ॲक्सेस आहे. जो पुढचा पार्ट आता मी सांगणार आहे तो इन्स्टॉलेशनचा आहे, तो ऑप्शनल आहे. ज्या स्टुडंटकडे हा एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शनल असणार आहे. इथून पुढे आपण इन्स्टॉलेशन कसं करायचं तो पार्ट बघूया. आता फर्स्ट ऑफ ऑल इन्स्टॉलेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोमच्या ब्राउझरमध्ये इकडे न्यू टॅबमध्ये ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे इन्स्टॉल सी. तुम्ही सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ही लिंक दिसते C/C++ फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड. इथे हा ब्ल्यू कलरचा तुमचा जो लोगो आहे व्हिज्युअल स्टुडिओचा त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथे इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स दिसतील. त्या स्टेप्स तुम्ही वाचून फॉलो केल्या तरी चालतील, और मी तुम्हाला एक्झॅक्ट स्टेप्स सांगणार आहे त्या फॉलो केल्या तरीही बेटर असणार आहे. आता इथे तुम्ही या लिंकवरती क्लिक केलं, जर का तुम्ही इथे टॉपला आलेले आहात, इथे आपल्याला लिंक दिसते एक्झाम्पल इन्स्टॉल MinGW. आता तुम्ही या लिंकवरती जर का क्लिक केलं तरी तुम्हाला इथे इन्स्टॉलेशनच्या सगळ्या स्टेप्स दिसणार आहेत. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुमचं इन्स्टॉलेशन स्टार्ट होऊन जाईल. इन्स्टॉलेशन आपल्याला इथे डाउनलोड्समध्ये मी माझं इन्स्टॉल करतो, तुमचं कदाचित डिरेक्टली होऊ शकतं. इथे आपल्याला इन्स्टॉलेशनची प्रोसेस दिसते जी कम्प्लिटली आपल्याला डाउनलोड होताना दिसत आहे. आता जेव्हा हे इन्स्टॉल होईल त्या मोमेंटला आपल्याला या कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपल्याला दिसेल की ही लाईन गेलेली, आता गेली, आता इथे मी क्लिक करणार आणि तुम्ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस करू शकता. आता इकडे आपण नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून आपल्या इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट करणार. आता माझ्या PCमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, सो मला हे अलाउ नाही राहणार की मी इन्स्टॉल करू शकतो. बट तुम्हाला ही सिंपल प्रोसेस फॉलो करायची. नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता जेव्हा तुमची ती इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट होईल, याला काय 2 ते 3 मिनटं लागतात. ती इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत एकदा या क्रोमवरती यायचं आहे. इकडे तुम्ही स्क्रोल केलं तर इकडे 4th नंबरची जी स्टेप आहे ना, इथे आपल्याला एक कमांड दिसते. ही कमांड आपल्याला कॉपी करायची. इथे कॉपी बटन आहे, या कॉपी बटनवर दाबलं की आपली कमांड कॉपी होत असते. आपण या MC2च्या टर्मिनलवरती येणार. हा ब्लॅक टर्मिनल दिसतोय, इथे आपण राईट क्लिक केलं, पेस्ट केलं
की आपली कमांड इकडे पेस्ट झालेली आहे. इथे आपल्याला एंटर करायचं आहे. इथे एंटर केलं की तुम्हाला काही ऑप्शन्स दिसणार आहेत. आता माझ्या याच्यात इन्स्टॉल्ड आहे म्हणून मला ते ऑप्शन्स नाही दिसत आहे. मी तुम्हाला डिरेक्टली दाखवून देतो. अशा पद्धतीने तुमचा टर्मिनल दिसणार आहे. इथे तुम्हाला हा शेवटी ऑप्शन येईल एंटर सिलेक्शन. इकडे तुम्हाला फक्त एकदा एंटर बटन दाबायचं आहे. ते झालं की तुम्हाला एक क्वेश्चन येईल ज्याच्यात वाय और एन मध्ये आन्सर द्यायचं आहे. इथे तुम्हाला सेकंड याच्यात वाय वरती क्लिक करायचं आहे. एंटर वाय केलं, एंटर दाबलं की तुमची प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे इथे या टर्मिनलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सिम्पली ही कमांड टाकायची. इथे ऑल डिफॉल्ट ऑलला एंटर करायचं आहे. परत एकदा वाय और एन येईल तिकडे तुम्हाला वाय सिलेक्ट करायचं आहे. इथे आपल्या प्रोसेसमध्ये लिहिलेलं आहे 7th नंबरच्या स्टेपला वाय आणि मग एंटर केलं की तुमची कंप्लीट इन्स्टॉलेशनची प्रोसेस होऊन जाईल. फक्त एक लास्ट स्टेप असणार आहे. ती लास्ट स्टेप काय आहे बघून घ्या. तर ती लास्ट स्टेप काय असणार आहे तर ती बघून घ्या. इथे आपण 8th नंबरच्या स्टेपला सब स्टेप्स दिले आहेत, सब टॉपिक्स दिलेले आहेत. तिकडे आपण 4th नंबरची स्टेप बघितली तर इथे पाथ इज लिहिलेलं आहे. याला पहिले आपल्याला कॉपी करायचं आहे. सी पासून बीनपर्यंत डॉटने कॉपी करायचं शेवटचा. आता तुम्ही एवढा पाथ मला कॉपी करायचा आहे. कंट्रोल सी दाबला आपल्या लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती तर तुम्हाला तो कॉपी करता येणार आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला विंडोजमध्ये सर्च करायचं आहे ENV एडिट सिस्टीम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सवरती जायचं आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सवरती आल्यावरती इथे पाथ लिहिलेला आहे. याच्यावरती तुम्हाला एडिट दाबायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा तो पाथ ॲड करायचा आहे. इथे तुम्ही न्यूवरती क्लिक केलं, पाथला पेस्ट केलं, ओके करायचं, ओके करायचं, परत एकदा ओके दाबायचं. आता तुमची इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाली. बट आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की आपली इन्स्टॉलेशनची प्रोसेस झालेली आहे का नाही. इथे आपण विंडोजवरती जाणार. इथे आपण सर्च करणार CMD कमांड प्रॉम्प्ट. इथे तुम्हाला बघायचं आहे, इथे तुम्हाला टाकायचं आहे GCC -V. एंटर केलं की इथे आपल्याला काहीतरी आउटपुट आलेलं दिसतं. इथे शेवटी दिसतंय GCC व्हर्जन 14.2. आता तुमचा जो काही करंट व्हर्जन असेल तो तुम्हाला दिसेल. फक्त मेक शुअर की GCC कमांड नॉट फाउंड असं नको यायला. फॉर एक्झाम्पल मी एखादी फेक कमांड टाकतो GCW. आता इकडे काय आलं आहे GCW इज नॉट रिकग्नाइज्ड ॲज इंटरनल ऑर एक्सटर्नल कमांड. असं तुम्ही GCC-V टाकल्यावरती तुम्हाला तो ऑप्शन नको यायला, तो आउटपुट नको यायला. इथे तुम्हाला असा आउटपुट आला पाहिजे. सगळा नाही आला तरीही चालेल, फक्त GCC व्हर्जन दिसलं तरीही तुमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आहे असं आपण समजू शकतो. सो ही आपली C प्रोग्रामिंगचा जो काही एन्व्हायरमेंट आहे ती इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाली. आता परत एकदा आपलं ब्राउझर ओपन करायचं, न्यू टॅबला जायचं आहे. आपल्याला सर्च करायचं आहे इन्स्टॉल VS कोड. इथे तुम्ही सर्च केलं, याच्यावरती तुम्हाला VS कोडचीच पहिली लिंक मिळून जाईल. ब्ल्यू कलरचा लोगो आहे त्यांचा मायक्रोसॉफ्टचा. इथे तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमची VS कोडची इन्स्टॉलेशनची प्रोसेस येईल. आता इकडे आल्यानंतर डिरेक्टली हा माझा डायलॉग आला आहे, हा विंडो आला आहे. याच्यावरती क्लिक केला, इकडे आपल्याला इन्स्टॉलेशन कंप्लीट होताना दिसतं. आता परत एकदा इन्स्टॉलेशन जे कुठलंही सॉफ्टवेअर आपण करत असतो इथे आपल्याला डाउनलोडिंग कंप्लीट होताना दिसतं आहे. डाउनलोड जेव्हा आपलं कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपला हा इन्स्टॉलेशन कंप्लीट झाला आहे. मी याच्यावरती क्लिक केलं की मला इन्स्टॉलेशनची विंडो येईल. इथे तुम्हाला इन्स्टॉलेशनची विंडो आली. इथे तुम्हाला आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे, त्याशिवाय हे नेक्स्ट बटन अवेलेबल होणार नाही. आय ॲक्सेप्ट, नेक्स्ट. इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. इथे तुम्हाला क्रिएट डेस्कटॉप आयकॉन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओपन विथ कोड. आता हे दोन ऑप्शन्स असतात जे बाय डिफॉल्ट नसतात, ते तुम्हाला टिक करायचे आहेत. मेक शुअर की एव्हरीथिंग इज टिक्ड. मग तुम्ही नेक्स्ट 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 करून कंप्लीट इन्स्टॉलेशन करू शकता. आता माझ्या याच्यात परत एकदा इन्स्टॉल्ड आहे म्हणून मी ती प्रोसेस नाही करणार. आता जी ड्रिल आपण कोडअपच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मसाठी केली, सेम ड्रिल आपल्याला ऑफलाईन इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा करायचं आहे. म्हणजे काय, आता आपण ऑफलाईनमध्ये जेव्हा इन्स्टॉल केलेलं असेल तेव्हा तुम्हाला इथे फर्स्ट ऑफ ऑल डेस्कटॉपवरतीच आपला कोडिंगचा फोल्डर पाहिजे. आपल्याला नेहमी आठवण पाहिजे की आपल्याला याच्यात कोड करायचा आहे आणि या फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला आपली प्रॅक्टिस करायची आहे. या फोल्डरला आपण नाव देऊयात. इथे रिनेम करतो मी. इथे रिनेम करायचं आपल्याला कोड हब. म्हणजे आपल्याला कायम माहीत राहील
की इथे आपल्याला कोडिंग करायची आहे. हा जो डेस्कटॉप फोल्डर आहे याच्यामध्ये आपल्याला कायम आपली कोडिंग करायची. आता परत एकदा मी आर्किटेक्चर समजवतो, कुठल्या आर्किटेक्चरमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. एक्झॅक्ट सेम आहे. जर का तुम्ही एक्सक्लुझिव्ह पार्टवाली बघितली असेल तर आपल्याला हा कोड हब जो आहे हा तुमचा वर्कस्पेस असणार आहे. आता मी याला रेडमध्ये दाखवतो, जे आपले फोल्डर्स आहेत. इथे आपला हा कोड हबचा वर्कस्पेस असणार आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी काही लँग्वेज असेल, आता आपण स्टार्ट करतो सी प्रोग्रामिंगपासून. सीचा एक फोल्डर, पुढे जाऊन तुम्ही आता शिकणार आहात समजा C++, पुढे जाऊन तुम्हाला वाटलं मला शिकायचं आहे जावा, अजून तुम्हाला वाटलं मला शिकायचं आहे पायथन. असे वेगवेगळे आपले फोल्डर्स आपण क्रिएट केलेले पाहिजे. म्हणजे हा प्रत्येक आपला जो काही सीचा कोड आहे तो सेपरेट राहील. C++, जावा, पायथन सगळे कोड आपल्याला सेपरेट ठेवता येते. त्यातही सी प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेंटेन करायचे, मॅनेज करायचे. मग आपण याच्यात काय करू, माझा जो पहिला टॉपिक असणार आहे 1_intro, हा मी सेपरेट फोल्डर क्रिएट करेन. त्याच्यानंतर माझा सेकंड टॉपिक असणार आहे 2_variables. त्याच्यानंतर माझा थर्ड टॉपिक असणार आहे 3_data type. आता मी हे एक्झाम्पल्स देतो, तुम्हाला लगेच क्रिएट असं करायचं आहे हे नाही सांगत आहे, बट आपण काय फॉलो करणार आहे याचा तुम्हाला अंदाज आला की जसं जसं आपण फॉलो करू त्यावेळेस तुम्हाला समजेल. आता हे फोल्डर्स आपले टॉपिक वाईज क्रिएट झाले. क्रिएट झाल्यानंतर आता मला याच्यामध्ये फाईल क्रिएट करायची. फोल्डर आणि फाईलमध्ये डिफरन्स आहे. याच्यात मी माझी 1_printf, लेट्स मी printf पासून स्टार्ट केलं, printf.c. सेकंड माझी फाईल असेल लेट्स 2_newline.c, ही फाईल आहे. असं मी क्रिएट करणार आहे. आता हे मेंटेन कसं करायचं मी आता तुम्हाला ब्रीफमध्ये सांगितलं. आता कोडहब नावाच्या फोल्डरमध्ये आपण आलेलो आहोत. परत एकदा दाखवतो मी. इथे फोल्डर क्रिएट केलं आहे, या कोडहब नावाच्या फोल्डरमध्ये आपण आलो. इथे आपल्याला न्यू फोल्डर क्रिएट करायचं आहे. इथे आपण राईट क्लिक केल्यावर न्यू फोल्डर क्रिएट करू शकतो. जसं मी सांगितलं आपण स्टार्ट करणार आहोत सी प्रोग्रामिंगपासून. उद्या तुम्ही अजून एक नवीन लँग्वेज शिकले समजा C++, उद्या तुम्ही अजून नवीन लँग्वेज शिकले समजा जावा, असं तुम्ही क्रिएट करणार. आज हे सगळं क्रिएट करायची गरज नाही, आपण फक्त सी प्रोग्रामिंग केलं तरीही चालेल. सी प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला आपला पहिला टॉपिक स्टार्ट करायचा आहे. मग मी इथे स्टार्ट केला. माझा पहिला टॉपिक 1_intro, हा माझा फोल्डर क्रिएट झालेला आहे. म्हणजे काय, आता टॉपिकचे सगळ्या फाईल्स माझ्या याच्यात असते. मग जसे जसे माझे टॉपिक्स असेल तसे तसे माझे फोल्डर्स ॲड ऑन होत जाते. आता याच्यात मी नवीन फाईल क्रिएट करणार. आता फाईल इकडून डायरेक्टली नाही क्रिएट करायची. आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपला फोल्डर असेल त्यामध्ये आपण नेहमी राईट क्लिक करायचं. इथे आपल्याला ऑप्शन दिसतो ओपन विथ कोड, याला आपण क्लिक करायचं आणि इथे आपला तो VS कोडमध्ये कोड ओपन होणार आहे. इथे मेक शुअर, इकडे यस ट्रस्ट द ऑथर्स वरती क्लिक करा. मेक शुअर इथे तुमच्या करंट टॉपिकचं टायटल असायला हवं, तेव्हाच तुम्हाला कोडिंग करता येणार आहे, तेव्हाच तुम्हाला इथे कोड करायला जमणार आहे. आता इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. जसं आपल्या एक्सक्लुझिव्ह आपण कोडअपच्या प्लॅटफॉर्मला गेले तसं इकडे पण न्यू फाईल आणि त्याच्या बाजूला न्यू फोल्डर. फोल्डर्सचं आपण कधी इथून क्रिएट नाही करणार, न्यू फाईलवरतीच आपण कायम क्लिक करणार आहोत. इथे आपण क्लिक केलं 1_printf.c, याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही इथे तुमचा कोड राईट करू शकतात आणि इथून तुम्हाला तुमचा कोड रन करता येणार आहे. आता बिफोर वी मूव्ह ऑन, मला एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक सांगायची. आता रिपिटेशन जसं तुम्ही करणार तशी सवय होईल, बट जेव्हा पण तुम्हाला तुमचा कोड करायचा असेल कायम लक्षात ठेवायचं, कोडअपवरती यायचं. इथे तुम्हाला ओपन विथ कोड करायचा नाही आहे, तुम्हाला तुमच्या या फोल्डरमध्ये यायचं आहे, तुमच्या टॉपिकमध्ये यायचं आहे, जिथे आपल्या फाईल्स असणार आहेत. जसं इथे ही माझी फाईल आहे, तुमच्या फाईल्स इथे वाढतील. ज्या ठिकाणी तुमच्या फाईल्स असणार आहेत और ज्या टॉपिकवर आपण आहोत त्याच्या फोल्डरमध्ये कम्प्लिटली यायचं आणि मग राईट क्लिक करून ओपन विथ कोड. तुम्हाला या एम्प्टी वर्कस्पेसमध्ये राईट क्लिक करायचं आहे. ओपन विथ कोड केलं तर तुमचा हा VS कोड ओपन होणार आहे. इथे तुम्ही तुमचा कोड राईट करायला स्टार्ट करू शकतात. आता मी ॲट द सेम टाईम दोन्ही प्लॅटफॉर्मवरती कसा कोड करायचा या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल इथे माझा कोडिंग लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जो कोडअपच्या स्टुडंटसाठी एक्सक्लुझिव्ह आहे.
इथेही तुम्ही टाईप करू शकतात, रन करू शकतात. इथेही तुम्ही तुमच्या VS कोडला टाईप करू शकतात आणि रन करू शकतात. दोन्ही प्लॅटफॉर्म्स आपले अवेलेबल आहेत. आता हा VS कोड आहे आणि हा कोडअपचा एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्म आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही टाईप करू शकतात, रन करू शकतात. इकडे या बॉक्सची इकडे काही गरज नाही आहे, या चॅटला तुम्ही क्लोज करू शकता. आता कोड टाईप करत असताना तुम्हाला इथे जे काही सजेशन्स आहेत ते मिळणार आहेत. सेम सजेशन्स आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला टाकले आहेत. सेम फीचर्स तुम्हाला VS कोडचे सगळे प्लॅटफॉर्म्सलाही मिळणार आहेत. आता आपला कोड टाईप करत असताना आपण जो फर्स्ट टाईम बघितलेला होता तो कोड आपण आता स्क्रॅचपासून टाईप करायचा प्रयत्न करू. आता इकडे मी टाकतो #include अँग्युलर ब्रॅकेट stdio.h. इथे माझा हा कोड हेडर फाईलचा कंप्लीट झाला. इथे आलं void main. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपला पॅरेंथिसिस आणि कर्ली ब्रेसेस. आता आपण ॲक्च्युअल कोडिंगला आलेलो आहोत, तर मी याची तुम्हाला परत एकदा कशी काळजी घ्यायची ती सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे मी परत एकदा दाखवतो. इथे टाईप करायचं आहे void स्पेस मेन, त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट्स म्हणजेच पॅरेंथिसिस असतात आपले ते आपल्याला ओपन आणि क्लोज करायचे आहेत. त्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपन आणि क्लोज ऑटोमॅटिक होऊन जातील. याला एंटर करायचं आहे. लक्षात ठेवा कर्ली ब्रेसेस कायम असायलाच हवे, त्याच्यामुळे तुम्ही एंटर करणार. इथे तुम्हाला तुमचा कोड टाईप करता येईल. आता याच्या आतमध्ये आपला जो कोड असणार आहे तो आपण टाईप करणार आहे. इकडे प्रिंट Fवरती आपण पॅरेंथिसिस डबल कोट्स, जसं आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं ज्याच्यात आपण ॲक्च्युअल कोड केला होता. पॅरेंथिसिस प्रिंट F नंतर पॅरेंथिसिस म्हणजे राऊंड ब्रॅकेट्स आणि त्याच्यामध्ये डबल कोट्स, त्यामध्ये आपल्याला आपला कोड टाईप करायचा आहे हॅलो कोड हब. इथे मी ॲट दी एंड विसरायचं नाही आहे, प्रत्येक स्टेटमेंटच्या एंडला जसं मी सांगितलं होतं सेमिकोलन असायला हवा. आता जेव्हा पण आपण VS कोडमध्ये कोड करत असतो तेव्हा आपली फाईल रन करायच्या आधी आपल्याला सेव्ह करणं फार गरजेचं असतं. तुम्हाला इथे हा ब्लॅक डॉट दिसतोय, जर का तुम्ही डार्क मोडला असेल इकडे व्हाईट डॉट दिसेल. डॉट दिसतो याचा अर्थ आपली फाईल सेव्ह नाही. एव्हरी टाईम जर का तुम्हाला कोड रन करायचा असेल तर त्याआधी काळजी घ्यायची की हा डॉट इकडे नको आहे. डॉट असेल तर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती कीबोर्डवरती Ctrl+S दिसेल. त्या Ctrl+Sला दाबला की ती फाईल सेव्ह झाली. आता तो डॉट दिसत नाही. आता इकडे आपल्याला रन बटन दिसतात. इकडे या रन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या रन बटनवरती तुम्ही क्लिक केलं की तुमचा कोड इथे टर्मिनल ओपन होतो आणि इथे तुमचा कोड रन होत असतो. आता याला वेट करायला लागेल आपल्याला आणि ॲट द एंड आपल्याला आपला आउटपुट मिळणार आहे. इथे टर्मिनलवरती तुम्ही क्लिक केलं की तुमचा हा हॅलो कोड हब आउटपुट आलेला आहे. परत एकदा आपण ती ड्रिल करून बघू जी लास्ट लेक्चरमध्ये केली होती. परत एकदा खाली प्रिंट F टाकलं. इथे मी टाकलं गुड मॉर्निंग. ॲट दी एंड सेमिकोलन विसरायचा नाही आहे तुम्हाला. इथे लक्षात ठेवा. परत एकदा माझा डॉट दिसतोय म्हणजे मला Ctrl+S दाबायचं आहे. इथे मला डिबग नाही करायचं, डायरेक्टली हे बटन नाही दाबायचं. ॲरोवरती क्लिक करा, कारण की इकडे जर का तुम्हाला रन बटनच्या पुढे असं बग दिसतोय, इन्सेक्ट दिसतोय, याचा अर्थ तो डिबग मोड आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त रन करायचं आहे. तुम्ही रन बटनवरती क्लिक करणार, इकडे तुमचा कोड रन होणार आणि इथे टर्मिनलवरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा आउटपुट दिसणार आहे. हॅलो कोड हब आपला, त्याच्यानंतर गुड मॉर्निंग आला. आठवतं आहे का आता हे एकाच लाईनमध्ये कसं काय आलं आहे? आपण न्यू लाईनला कसं पुश करू शकतो? जर का तुम्हाला आठवत असेल, आपण इकडे ॲट दी एंड /n देणार आहे. इथे नाही लिहायचा, इथे नाही लिहायचा, इथे नाही लिहायचा. पॅरेंथिसिसच्या आतमध्ये आणि डबल कोट्सच्या आतमध्ये आपल्याला /n आपल्याला लिहायचं आहे. परत एकदा मी चेंज केला आहे कोड, मला ब्लॅक डॉट आले, मला याला सेव्ह करायला लागेल. Ctrl+S आणि मी याला सेव्ह करू शकतो. आता मी रन करू शकतो कारण की इकडे मला बग नाही दिसत आहे. सो डिरेक्टली मी रन बटनवर क्लिक केलं तरीही माझा कोड रन होणार आहे आणि ॲट द एंड मला इथे आउटपुट दिसणार आहे. आता कोडअपच्या एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्मला तुम्ही हे थोडंसं इझियर पद्धतीने करू शकतात. इथे तुम्हाला कोड असला की फक्त सेव्ह अँड रन एकत्रच बटन आहे. तुम्ही बटनवरती क्लिक केला की तुमचा आउटपुट डिरेक्टली येतो. फास्ट आहे आपला प्लॅटफॉर्म थोडासा, ज्याच्यावरती तुम्ही क्विकली तुमचा आउटपुट बघू शकतात. आता या दोन्ही पद्धतीमध्ये एक्झॅक्ट सेम कोड करतोय आपण, एक्झॅक्ट सेम आउटपुट येणार आहे.
सो तुम्ही नो मॅटर कुठल्या वेने करत आहात सगळ्या गोष्टी करू शकतात. फक्त तुम्हाला जेव्हा VS कोडमध्ये तुम्ही करताय ऑफलाईनमध्ये, तेव्हा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कोडमध्ये तुम्ही काहीही चेंजेस केला, फॉर एक्झाम्पल मी इकडे 3 डॉट दिले, तुम्ही काहीही चेंजेस केला तर Ctrl+S दाबून सेव्ह करायला विसरू नका. इकडे डॉट दिसतोय, सेव्ह केल्यानंतर हे रन बटन दाबा. इकडे डिबगचं मोड असेल तर तुम्हाला रन बटन इथून दाबावं लागणार आहे आणि इथे तुमचा हा आउटपुट इकडे मिळणार आहे. सो अशा पद्धतीने आपला हा कोड आपण रन करू शकतो. इथून तुम्ही झूम पण करू शकतात, यालाही झूम करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हा आउटपुट येणार आहे. आता जर का तुम्ही कोडअपच्या प्लॅटफॉर्मला करत आहात आणि तुमच्याकडून काहीही चूक झाली, फॉर एक्झाम्पल मी इथला डबल कोट विसरलो आणि अशा वेळी रन केला, कोड रन केला, तर मला इकडे काहीतरी एरर मिळालेला आहे. आता हा एरर म्हणजे माझ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. मग मी काय करणार, हा प्रॉब्लेम आहे, मला समजत असेल की काय होतं आहे तर ठीक आहे. जर का नसेल समजत, मी याला एक्सटेंड करूनही बघू शकतो की इथे ॲरो दिसतोय की काहीतरी गडबड आहे. आता तुम्हाला हे समजायला पाहिजे, जसं जसं मी शिकवणार आहे तुम्हाला जे काही अवॉइड करायचे आहे त्याही मिस्टेक्स मी सांगणार आहे. तुम्हाला एरर रीड करायला समजायला हवं. जसं मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, इकडे ॲरो दिसतोय, बट ॲरोचा प्रॉब्लेम हा नाही आहे. ॲरोचा प्रॉब्लेम एंड कुठे होतोय तिकडे पण आहे. आता आपल्याला एक्झॅक्ट पॉईंटला नाही कळत, बट मला इकडे कळायला हवं की इकडे डबल कोट्स हवा, बट नाहीच जर का कळलं तर कोडअपच्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला हा AIचा ऑप्शन आहे, AI हेल्प. तुम्ही याच्यावरती AIला यूज करू शकतात. मग मी इकडे सांगू शकतो की हेल्प मी विथ एरर, त्याच्यावरती क्लिक केलं की आता आपला हा AI विचार करेल त्याच्यावरती काय झालेलं आहे, कशा पद्धतीने आपल्या या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळेल. इकडे त्याने सांगितलं आपल्याला की लाईन 4मध्ये हे डबल कोट्स जे आहेत ना त्याला क्लोजिंग नाही आहे. तर इकडे आपल्याला जो काय आपले एरर आहे, आपल्या याच्यात चूक आहे, ती जर का आपल्याला कळली तर इकडे आपण त्याला सुधरवू शकतो डबल कोट्सला, मग सेव्ह अँड रन करू शकतो. आता मी AIला ऑफ करतो और याला ड्रॅग डाऊन करू शकतो. AIला ऑफ केलं तरीही चालेल आणि इकडे तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. मोस्टली तुम्ही स्वतः ट्राय करायचा प्रयत्न केला, बट अडचण आली, तुम्हाला जर का वाटते की आम्हाला मार्गदर्शक नाही आहे, आम्हाला गाईड हवा आहे, मेंटर हवा आहे, तर फर्स्ट टाईम रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये फर्स्ट टाईम तुम्हाला मार्गदर्शक अवेलेबल करून दिला आहे कोडअप इंडियाने. तुम्हाला फक्त या फीचर्सचा यूज करायचा आहे. मी AIवरती क्लिक केलं की तुम्हाला ते फीचर्स अवेलेबल असतील. आता इथे आपला हा कोड कंप्लीट झालेला आहे. जो आपण ऑलरेडी केला होता ट्राय, तो तुम्ही परत एकदा ट्राय करू शकता. जर का काही अडचण असेल तर मी परत एकदा तुम्हाला हा कोड करून दाखवू शकतो. आपण लास्ट टाईम #include stdio.h हा कोड, त्याच्यानंतर void main, इथे आपल्याला पॅरेंथिसिस म्हणजे हे राऊंड ब्रॅकेट्स, त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस, त्याच्यानंतर आपण एंटर केला की इकडे आपण टाकू शकतो printf. इथे तुम्ही printfमध्ये तुमची जे काही प्रिंट करायचं आहे तो पार्ट टाकू शकतात. इकडे आपण टाकणार हॅलो कोड हब. आपण याला अल्ट एंटर दाबला. आता इथे पण आम्ही शॉर्टकट ठेवला, इथे तुम्ही सेव्ह अँड रन बटनवरती क्लिक करू शकता, बट इकडे अल्ट एंटर लिहिलेलं आहे. तुम्ही माऊसचा यूजच नाही करायचा. अल्ट एंटर दाबला, तुम्ही माऊसचा यूजच नाही करायचा, अल्ट एंटर दाबला की डायरेक्टली ऑटोमॅटिक कोड रन होईल. आता हे काही फीचर्स आम्ही केलेले आहेत. तुम्ही VS कोडला शिकत असाल और प्लॅटफॉर्मला शिकत असाल, तुम्हाला बोथमध्ये कसं काय कोड करता येईल हे आज मी दाखवलेलं आहे. आता पुढच्या लेक्चर्सपासून आपण नेक्स्ट टॉपिकवर जाऊ की काय काय गोष्टी तुम्ही C प्रोग्रामिंगमध्ये करू शकतात, काय काय नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकतो. सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.